गुड मॉर्निंग फ्रॉम कोलालंपूर. माझं हॉटेल स्टे करत होतो मी इथे साकुरा आयलेटमध्ये आणि आज तारीख आहे 6 जून. चेकआउट करून मला आता जायचं आहे एअरपोर्टला. ह्या लेफ्ट साईडला इथे आहे त्या टॉवरच्या बाजूला मेट्रो स्टेशन आणि ही बाजूला बिल्डिंग आहे बस टर्मिनल पुडू सेंट्रल म्हणून. तर पुडू सेंट्रलवरून डायरेक्ट 15 रिंगेटमध्ये एअरपोर्टला बस जाते आणि जर असं ग्रॅब वगैरे केलं तर मग ते 35-40 रिंगेट घेतात. आत्ता वाजलेत 8:50 आणि 9 वाजता इथून पुडू सेंट्रलवरून बस सुटेल. तर फटाफट जाऊन मी आता बसमध्ये बसतो. बस घेईल पाऊण तास, 45 ते 50 मिनिट्स घेईल एअरपोर्टला पोहोचेपर्यंत. ट्रॅफिक लागलं तर मग 1 तासापर्यंतच जाईल. फ्लाईट आहे 1ची 10-10:30पर्यंत जरी पोचलो तरी पण माझी सगळी कामं होऊन जातील. सो आपला पुढचा स्टॉप आहे व्हिएतनाम, सायगॉन हो ची मिन्ह. आज आपण मलेशियाला बाय बाय करूया. सो खरा मलेशिया चांगलं आहे फिरण्यासाठी. नीट क्लीन, हिंदी स्पीकिंग पण भरपूर आहेत, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येत नाही आहे. काही हे अंडरग्राउंड पार्किंग आहे, बस टर्मिनल आहे. असं समोर बस लागले, त्या बसमध्ये मी जातो आता. सेरमबान काहीतरी लिहिलं आहे ते. A-स्टार क्लास म्हणून ह्या बसेस आहेत. त्यातले कुठली आहे ते बघतो पुडू सेंट्रलसाठी. कोलालंपूर हे जाईल ही असं वाटतंय मला. हे आलो आत्ता मी डिपार्चर हॉलला. हे इथे आहे बाटिक एअरचं आहे काउंटर. आम्हाला शोधायचं आहे VietJet एअर. VietJet कडून माझी आहे फ्लाईट. 1.5-2 तासाचीच आहे, फक्त 1.5-2 तास पटकन होऊन जाईल. त्यामुळे त्याच्यात काय आहे मील वगैरे काही नाही आहे. VietJetचा कुठे लागलं आहे काय बघूया. डिपार्चर फ्लाईट हनोई आहे, पण आपल्याला हो ची मिन्ह पाहिजे सायगॉन. आत्ता वाजले आहेत 11. सकाळी किती मी 10 वाजता आलेलो आणि चेक इन काउंटर 10:30ला ओपन झालेला. आजपर्यंत सगळ्यात फास्ट माझं झालं आहे. चेक इन झालं आहे, इमिग्रेशन कस्टम सगळं फास्ट झालं आहे. चेक इन आणि इमिग्रेशन कस्टम हे इकडच्या बिल्डिंगमध्ये होतं. इथून नंतर बस घेऊन ॲक्च्युअल डिपार्चर जे गेट्स आहेत ते इथून 1-1.5 किलोमीटर लांब आहे. टर्मिनल खूप मोठं आहे. तर इथून आता बसने आम्हाला आमच्या C गेटवरती तिकडे घेऊन जायचं आहे. माझ्या आता भरपूर वेळ आहे. करन्सी एक्सचेंज करायची आहे मला आता. ते पाठीमागे आहे करन्सी एक्सचेंज बँक ऑफिसला मिळते. मला बाहेर इमिग्रेशनच्या इथे 300 रिंगेटला मिळत होते 15 लाख आणि इथे मिळत होते 16 लाख. तर मग मी इथे 250 रिंगेट एक्सचेंज करून घेतलेत. 50 रिंगेट ठेवलेत काय शॉपिंगला किंवा काय खायला झालं तर. आणि जर तसेच अजून राहिले तर मग तिकडे व्हिएतनाममध्ये त्याला एक्सचेंज करून घेईन. आणि 1-1 रिंगेटचे 5-10 नोट आहेत. 5 रिंगेटची एक आहे. माझ्याकडे एक कॉईन पण होता 10 सेंटचा, तो दिला मला राऊंड फिगरमध्ये. मला डॉंग मिळाले. आणि एक 20 सेंटचा आहे. नंतर पुढे बसतो आणि रिंगेट पण दाखवतो आणि डॉंग पण दाखवतो. मी जातो पहिलं माझ्या C23 गेटकडे. मॉल चांगला आहे तसा हा मॉल म्हणतो. आता ऑर्डर येईपर्यंत तसं काही काम नाही, तोपर्यंत मी दाखवतो माझ्याकडे पडलेत ते. हे मलेशियन रिंगेट. ही पहिलीच नोट आहे 50 रिंगेटची आणि ही आहे 5 रिंगेटची. 5 मलेशियन रिंगेट आणि हा 1 रिंगेट. 1-1 रिंगेटचे 1, 2, 3, 4, 5 रिंगेट 1चे आहेत. 5चा 1 रिंगेट आहे, म्हणजे 10 रिंगेट आहेत. आणि हे 50-60 रिंगेट अजून बाकी आहेत. ते आता काहीतरी संपवतो इकडे तिकडे घेऊन. 60 रिंगेट म्हणजे झाले 1200 रुपये आहेत. तरी ही आहे करन्सी ती. हा आला काहीतरी तो चायनीज राईस. फ्वांग शुंग
मी आत्ता इथे लंच केला. कोणता आहे? GB चावमध्ये. GB चावमध्ये काय घेतलेलं मी 4 सोई चिकन फ्राईड राईसने पोट भरलं. ते माझे झाले 32.16 रिंगीट. चांगलं आहे ते. 10-15 मिनटात झालं. 32 रिंगीट्स म्हणजे झाले 600 रुपये. इथे डुरियनची प्लेट ठेवले GB चावमध्येच. त्यांच्यासाठी झाले आता 12:15, 12:30, 12:35 बोर्डिंग स्टार्ट होणार आहे. तर बघतो बोर्डिंग स्टार्ट झाले काय. नसेल झाली तर एक अजून 10-15 रिंगीट संपवतो तिथे खाली. त्याच्यातून जाऊ शकतो मी खाली. चला माझा लंच पण करून झाला आहे. थोडेसे चॉकलेट्स पण घेतलेत आणि आता गेटवर जाऊन बोर्डिंग करून टाकतो. 12:35 होणार आहे. झालेत 25. एक 5-10 मिनटात स्टार्ट होऊन जाईल. रात्री मी चेक इन केलेलं तेव्हा सीट नंबर वेगळा होता आणि आत्ता जेव्हा इथे चेक इन काउंटरवरती आलो तर तो म्हणाला की प्लेन थोडं छोटं आहे, त्यामुळे आम्ही तुमची सीट पुन्हा एकदा चेंज करतो आहे. पण त्याने परत एकदा विंडोज दिले, त्यामुळे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि हा आहे माझा गेट C23. अजून कोण आलेलं दिसत नाही, हे सगळे थांबलेत. व्हिएतनामची फ्लाईट आले आता, VietJet. आणि आमचा पहिला ग्रुप पाठवला आहे 3 आणि 4 VietJet. त्याच्यातून माझी 5वी-6वी फ्लाईट असेल काहीतरी VietJet कडून. चला, हे छोटं प्लेन आहे पण. हॅलो फ्रॉम क्वालालंपूर. आणि आता प्लेन बोर्ड केलं आहे व्हिएतनामसाठी. VietJet एअरने इन्स्ट्रक्शन वगैरे त्या मॅन्युअल आहेत, पुस्तकं काय काय. आमचं बोर्डिंग होतं 12:30चं, म्हणजे चेक इन होतं. बोर्डिंग होतं 1:30चं, पण झाले 1:45. थोडा डिले झाला आहे पण ठीक आहे. एक्सायटेड फॉर व्हिएतनाम. लास्ट टाईम फक्त लेअर होता त्यामुळे काय एक्सप्लोअर करता आलं नाही, पण यावेळेस जरा वेळ काढून व्हिएतनामला एक्सप्लोअर करायचं आहे. टाटा मलेशिया. इथे आज नवीन बोर्ड लावला आहे, वेलकम टू हो ची मिन सिटी. आणि हा आहे इथे अरायवलचा गेट. अरायवलच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर इथे सर्व टॅक्सी लाईन मिळेल, पण आपल्याला टॅक्सी नाही घ्यायची. आपल्याला जायचं आहे पुढे बसला. सिटी सेंटरला डिस्ट्रिक्ट 1मध्ये जायचं असेल तर बस नंबर 109 जाते आणि 152 जाते. तर आता 152 कुठे लागले ते बघतो, तिथे जाऊन माहिती विचारतो. कारण इकडे लेफ्ट साईडला सगळे प्रायव्हेट टॅक्सीज वगैरे आहेत. ग्रॅब पण इथून जातं, पण ग्रॅब आणि ते महाग जातं. आणि बस किती 5 लाखात घेऊन जाईल. 152 नंबर आणि 109 नंबर आहे आय थिंक. सिटी सेंटर डिस्ट्रिक्ट 1 जाण्यासाठी. एअरपोर्ट येतो डिस्ट्रिक्ट 7मध्ये. हो ची मिन आहे तो 11 की 12 डिस्ट्रिक्टमध्ये काहीतरी डिवायडेड आहे. हा 109चा स्टॉप आहे. इथे आपल्याला जायचं 152ला. 119 आणि हा आहे 152. हे असे इथे नंबर्स लिहिलेले असतात कुठल्याला जायचं आहे ते. 152 त्याच्यावर लिहिलं आहे त्यांनी 5000 डाऊन. शटल बस इथे. अजून काय आहे पुढे? 152 आहे ही. शटल बस मला वाटतं विद्युत 152 ही कुठली आहे? फ्री शटल बस. वही वैन मार्केट. Excuse me, which bus is for District 1? Bui Wen Market, this bus? Okay, thank you. हीच 152 नंबर आहे बसचा.
हे इकडे एल्डरली आहे, यांच्यासाठी आहे. मी बसतो इकडे.